पावसाळ्यात कोकण रेल्वेनंतर मला वाटते ही जी विदर्भाची ही लाईन राहीन वर्धा नांदेड मोस्ट ब्युटिफुल ट्रेन जर्नीमध्ये कन्सिडर केल्या जाईल. व्हॉट्सअप बॉयज अँड गर्ल्स, वेलकम बॅक टू द चॅनल. आपण आलो आहे सध्या यवतमाळला आणि आज आहे शनिवार आणि आज मी बाबासोबत चाललो आहे वनवासी मारुतीला आणि त्यानंतर तिथे एक इंटरेस्टिंग गोष्ट दाखवणार आहे बाबा. त्याच्यात बाबा पण इंटरेस्टेड आहे आणि मी पण. चला सो सध्या आम्ही आलो आहे यवतमाळ रेल्वे स्टेशनच्या कन्स्ट्रक्शन साईटवर. मी आणि माझ्या पप्पाला आमच्या यवतमाळात रेल्वे नसल्यामुळे लहानपणापासूनच मला पण आणि पप्पाला पण पहिल्यापासून रेल्वेचा खूप शौक आहे. सो आम्ही येत असतो पाहायला, पप्पा नेहमी येत असतात आणि आता मी पुण्यावर आलो आहे तर रेल्वेचा अपडेट द्यायला पप्पा मला घेऊन आले. सो हा पूल आहे, हे यवतमाळ रेल्वे स्टेशन इकडे राहणार आणि तिकडून रेल्वे येणार वर्धेवरून आणि ह्या पुलाच्या खालून स्टेशनला जाणार. आपलं यवतमाळ पहाडावर असल्यामुळे आणि रेल्वेची जी हे लेवल असते ती सारखी ठेवावी लागते, त्यामुळे विदिन 1 किलोमीटर किती फूट बाबा? 1 किलोमीटरमध्ये किती खाली किती वर म्हटलं? 100 ते 150 फूट वर पुलावर आणि त्याच समोर अर्ध्या किलोमीटर नंतर विदिन 1 किलोमीटर रेंज तेवढंच खाली. म्हणजे तुम्हाला आता हे एवढं खाली दिसतं आहे आणि समोर जाऊन पाहिलं ना इकडून 500-600 मीटरवर तर 100 फूट उंच ब्रिज आहे. तुम्हाला तिकडे दाखवतो. तर हे आमच्या यवतमाळची खासियत. सो इकडे रेल्वे स्टेशन राहणार आहे. हे जे क्वार्टर्स आहे ते रेल्वेच्या लोकांचे क्वार्टर्स आहे आणि त्याच्यासमोर रेल्वे स्टेशन राहील. आधी आम्हाला स्टार्टिंगला हेच रेल्वे स्टेशन वाटलं, बट हे पहिले रेल्वेच्या लोकांचे क्वार्टर्स बनवले. इथे रेल्वे यायचे आणि क्वार्टर्स बनवले, काय माहीत काय तर. हे एक ऑफिस आहे आणि हा आहे सनसेटचा वेळ, एकदम सुंदर दिसतो. हा क्रॉस होईन त्या रोडला, तिथं ब्रिज आहे. हे याच्या खाली काहीतरी ठेवलं तर इथे तयार केले आणि तिकडच्या बाजूने तिकडे 2 ब्रिज तयार केले आणि मग ढकलत आणले इथे तयार केलं. सो जेव्हा कधी ही रेल्वे स्टार्ट होईल 5 वर्षांनी 6 वर्षांनी, कारण की काम तर खूप जोरात सुरू आहे, बट जेव्हा कधी सुरू होईल आणि पावसाळ्यात कोकण रेल्वेनंतर मला वाटते ही जी विदर्भाची ही लाईन राहीन वर्धा नांदेड मोस्ट ब्युटिफुल ट्रेन जर्नीमध्ये कन्सिडर केल्या जाईल नक्की. बिकॉज तेवढे सिनरी आहेच इकडे. तुम्ही बघ, जस्ट कन्स्ट्रक्शन साईड बघा, बाकीचे नॉर्मल राहतात आणि ही साईड बघा. सो आपलं हे पाहून झालं. आता आपण जाऊ वनवासी मारुती मंदिरात बजरंगबलीच्या दर्शनासाठी.